तर चला आता आपण पेंट करूया. ठिकाण आहे ते तुम्हाला मी आज दाखवते. ही पेंटची आउटसाईड आहे. आपण एका तलावाजवळ चाललो आहे आणि इकडे आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा यायचो शाळेतून झाडं लावण्यासाठी. त्याच्यानंतर आता हे तलाव आलं आहे आपला, तर इकडे जाऊया आपण. वर जायला अशा मस्त पायऱ्या आहेत. आता या पायऱ्यांवरून चढून आपण वरती जाऊया. पावसाळ्यात हे तलाव पूर्ण भरतं आणि मग छान या पायऱ्यांवरून पाणी येतं. त्याच्या बाजूला पण असं धबधब्यासारख्या पायऱ्या बनवल्यात आणि मग त्यातून मस्त आपण भिजू शकतो. आणि हे आहे ते तलाव पावसाळ्यामध्ये पूर्ण भरतं आणि पाणी सगळं बाहेर येतं आणि खूप छान वाटतं इथे आल्यावर. सगळे अशी ग्रीनरी आहे आणि मस्त वाटतं इथे. आम्ही जेव्हा कॉलेजला होतो तेव्हा इकडे फिरायला यायचो. खूप मैत्रिणींचे बड्डे वगैरे करायला आम्ही इकडेच यायचो. खूप छान मजा यायची. चला आता आपण पुढच्या डेस्टिनेशनकडे जाऊया. मी इथे माकडासारख्या उड्या मारत चालली आहे. शाळेत असताना कधीतरी इकडे राऊंड व्हायचा तेव्हा इथे हे सगळं असं ना काहीच नसायचं, फक्त पूर्ण अशी ग्रीनरी होती. पण आता इथे अशी घरं झाली छोटी मोठी. आणि ही आहे माझी शाळा. तर जुने दिवस आठवले माझी शाळा बघून, मस्त वाटलं. आणि आता आपण पुढे चाललो तर मी तुम्हाला माझं कॉलेज पण दाखवते. आणि हे आहे माझं कॉलेज. इथे 11वी 12वी आम्ही कंप्लीट केली. खूप छान मजा केली. अजूनही कधी कधी येतो इकडे फेरी मारत. पेणमध्ये कुठेही जा, तुम्हाला जिकडे पाहिजे तिकडे एखादा तलाव तरी दिसेलच. तर आता आपण चाललो एका दुसऱ्या मंदिरात. मंदिरात जाताना कशी छोटीशी नदी लागते. तर चला मी तुम्हाला दाखवते. ही आहे भोगावती नदी. या नदीच्या पुढे आपण गेलो की आपल्याला एक विश्वेश्वराचं मंदिर लागतं. हे खूप छान मंदिर आहे आणि खूप जुनं आहे. इकडून आपण चाललो आहे आता रामवाडीच्या मंदिरात. खूप सुंदर मंदिर आहे आणि खूप भारी. तर हे आहे एंट्री आणि आपल्या समोरच आहे गणपती बाप्पा. इथे आल्यावर ना तुम्हाला असा एकही देव नाही ज्याची मूर्ती इथे मिळणार नाही. खरंच खूप छान मंदिर आहे आणि खूप जुनं आहे. खूप मज्जा येते इकडे आल्यावर. प्रत्येक देव इथे तुम्हाला भेटून जाईल. नवदुर्गांचं सुद्धा मंदिर आहे इथे, ते पण मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवते. प्रत्येक देवासाठी वेगवेगळी रचना, वेगवेगळे गाभारे, अशी सगळी सुंदर व्यवस्था इथे आहे. आता मी तुम्हाला थोडं बाहेरचं व्ह्यू दाखवते. हे इथं विठ्ठल रखुमाईचं छोटंसं मंदिर आहे. हे एक होम आहे. इथे तुम्ही पूजा वगैरे करू शकता. त्याच्यानंतर हे शिव पार्वतीचं मंदिर आहे. तुम्ही मंदिराच्या आत जा किंवा बाहेर जा, तुम्हाला छोटे छोटे मंदिर असे इथे दिसतात आणि खूप सुंदर आहे. त्याच्यामध्ये प्रत्येक देव तुम्हाला भेटून जातो. हे आहे विठ्ठल आणि रखुमाई. आणि इथे एक हे असं छोटंसं फाउंटन आहे. त्याच्यावर सुद्धा प्रत्येक ग्रह जे आहेत त्याचे चित्र, त्याच्या मूर्त्या आहेत. आणि ही आहे इथे छोटीशी एक गुफा आहे. याच्या आतमध्ये आधी पाणी होतं आणि इथे आतमध्ये एक छोटं वैष्णवदेवीचं मंदिर आहे, पण आता सध्या तरी ती बंद आहे. आता इकडून आपण चाललो आहे नवदुर्गांच्या मंदिरात. मी तुम्हाला त्या पण दाखवते. ही आहे आपली इथे नवदुर्गा माता आणि ही तिची तिने जी रूपं घेतली ती आहेत. ही ब्रह्मचारिणी, कालरात्री, स्कंदमाता, दुर्गा, अशा प्रत्येक रूपांची देवी इथे तुम्हाला पाहायला मिळते. आणि नवरात्रीमध्ये इथं मोठा उत्सव होतो. त्याच्यानंतर हळदी कुंकू वगैरे इथे होतच असतात. आता मी तुम्हाला दाखवते आपल्या सर्वांचा लाडका बाप्पा, जो आमच्या पेणवर लक्ष ठेवून असतो आणि याची नजर पूर्ण पेणवर जाते. तर चला पाहूया. तर हा आहे आमचा बाप्पा आणि खरंच माझा कॅमेरा पुरत नाही आहे मी याला शूट करायला, तर मी असंच दाखवते. हा बाप्पा आहे आणि याची नजर पूर्ण पेणवर जाते. पेण, रामवाडी, जिथे बघाल तिथे याची नजर जाते. मी मगाशी जी तुम्हाला गुफा दाखवली तिचं हे बाहेर पडायचा रस्ता आहे. तर आता आपण अजून एका मंदिरात जातो. इथे आम्ही लहानपणी यायचो. शाळेत असताना आमची वर्षा सहल इकडे घेऊन यायची. इथे आम्ही मस्त भेळ बनवून खायचो. हे पण असंच देवी वगैरे सगळे आहेत इथे. मंदिरात तुम्ही कुठेही जाल तिथे तुम्हाला देव असे दिसणारच. त्याच्यानंतर ही सगळी बाहेरची बाजू आहे. बाहेरच्या बाजूला ना प्रत्येक खांबावर हे असं नंदीचं चित्र लावलेलं आहे, तर खूप छान वाटतं हे. त्याच्यानंतर ही अशी मस्त बाहेरची बाजू आहे. तर आता आपण इकडून घरी जातो आहे आपल्या. तर तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला मला नक्की कळवा. अजून पेणमधल्या काही ठिकाणं तुम्हाला बघायची असतील तर मला कमेंट करून सांगा, ते सुद्धा मी शूट करेन. ऑफिसला जातो त्याच्यामुळे जरा वेळ नाही भेटत, पण आज सुट्टी होती, संडे आहे तर वेळ मिळाला आहे. तुम्हाला कसा वाटला आजचा व्लॉग